सोलापुरात गुरुवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापुरात हाहाकार उडाला। सखल आणि झोपडपट्टी भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना अख्खी रात्र जागून काढावी लागली। तुळजापूर रोड, हुडगी रोड, अक्कलकोट रोडवरील ओढ्यांना पूर आल्याने रस्ते बंद होते। सोलापूर शहरात अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। विशेष करून घरकुल परिसरात नागरिकांचे पावसामुळे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी मुक्कामी होते। त्यांनी परिस्थितीची माहिती घेऊन शुक्रवारी पहाटे 6 पासूनच महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासोबत संपूर्ण शहरात पाहणी केल्याचे दिसून आले। नागरिकांशी संवाद साधला, त्यांना दिलासा दिला। बेडर पूल, मोची गल्ली, लोधी गल्ली, अशोक चौक परिसर, घरकुल, शेळगी भागात जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली। नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। माध्यमांशी बोलताना सोलापूर शहर कचरा, ड्रेनेज, नालेसफाईचा प्रश्न तसेच सार्वजनिक शौचालयाचा विषय गंभीर असल्याचे सांगत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि यासाठी सर्व यंत्रणांची बैठक घेऊन सूचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।